हाय फ्रेंड्स, मी साक्षी आणि मी रेडी होऊन चाललेली आहे माझ्या आत्याच्या गावाला. कारण की माझ्या आत्याच्या मुलाची आहे आज हळद. तर तोंडाला स्कार्फ बांधली आणि निघालो आत्याकडे जायला. मम्मी पप्पा बघा बाईकवर चाललेले आणि मी चाललेलो स्कूटीवर. तर मम्मीने तिचा बास्केट दिला स्कूटीवर. तर मी आरामानं जाते बाईकवर पुढं, तू स्कूटीवर माझा बास्केट घेऊन ये. फायनली तिच्या बास्केटसोबत मी पोचलो आत्याकडे हळदीला. आमच्याकडे हळदीला ना असा वडा आणि भाजी सकाळी नाश्त्याला असतं. ही आजी दिसते ना जाम खतरनाक आजी होती, माझ्याबद्दल काही काही बोलत होती. तर हळद आणि लग्न म्हटलं ना की बारकी पोरायची नुसती आया त्या इलवलत इलवलत असतात. तर आया चिमून मस्तपैकी हात मांडून असं पैसे जमा करत होती. तर मग मी पण गेलो मस्तपैकी दादाला हळद लावायला. 2 मिनटं तर मला ती हळद उचलायलाच लागला, कारण हळदीनं जास्तच पाणी टाकलेलं वाटतं. या बायका बघा किती मस्त मस्त गाणी बोलत होत्या, यांचे गाणी ऐका फक्त. बाबा बाबा एवढी गरमी होतंय की पागल झालो. तर इथं चिमू मला बघा तिच्या आजच्या जमलेलं पैसे दाखवायला लागले. अरे पोरीची आवरी खुशी बघा पैसे जमवलेले. तर तिला लाडीगोडी लावून ना मीने मला 50 रुपयाची सेटिंग लावली. तर मला बरं खुशी होत होती. आई आवियान बोलते, मम्मी मला बोलते बघा गरमी होते, बोलते दे ॲप्पीशी थोडं काम चाललं. तर त्या ॲप्पी पित होता. मग मी गेलो मस्त जेवायला. आज होता व्हेज शनिवारचा. त्या डॉगेश भाईचा वेगळाच प्लॅन. बोलतो मी व्हेज खाणार ना, मी गावठी कोंबडी पकडलंय. तर एवढी गर्मीने हालत खराब झालती. तर दादा बोलते चला तुम्हाला बोलते अलिबागशी फिरवून आणते. नुसतं बसलं गाडीनं निघालो अलिबागला. जसं चिमूला समजला मी व्हिडिओ काढते, मला बल्ले बल्ले डान्स करून दाखवायला लागली. चला इथं हिचा डान्स पण बघा. तर फायनली डान्स बघता बघता आम्ही पोचलो या अलिबागचे खूप जुने असे शॉपमध्ये. हे तुम्ही अलिबागचं असाल ना तर हे शॉप नक्की माहिती असेल. त्यांची शॉपिंग केली ना, येताना मस्त असं ज्यूस पिला. तर चला गाईज, माझी बडबड तर थांबणार ना. आजच्यासाठी एवढाच, भेटूया उद्या, बाय.